नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जयंतच्या पापाचा होणारा आता शेवट, कारण की जयंतला त्याच्या पापाची शिक्षा देणारा आता विश्वा. तर दुसरीकडे मात्र आपल्या आजीला गोळी मारण्याचा प्रयत्न ज्या काही निलंबरीने केलेला असतो, भावना आता तिची चांगलीच वरात काढणार आहे. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर संतोष आणि विना आता दोघेजण देखील आता दळवी कुटुंबाला सोडून कायमचं चाललेले असतात. तर दुसरीकडे मात्र संतोषला थांबवण्याचा खूप सारा प्रयत्न लक्ष्मी, श्रीनिवास सगळं दळवी कुटुंब करत असतं. पण त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संतोषचे काही मुद्दे अगदी बरोबर असतात. कारण की संतोषला असं वाटत असतं की ह्या दळवींच्या लोकांनी आत्तापर्यंत त्याला दिलंच काय, कारण की आईबाबांनी आत्तापर्यंत त्याच्यासाठी असं केलंच काय, असं त्याला वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र विनाला वाटत असतं की कुटुंब म्हणजे फक्त नवीन घर नाही, तर त्या घरामध्ये लोक देखील पाहिजे असतात. तर संतोषचं एकच म्हणणं असतं की आईबाबांनी आत्तापर्यंत असं आपल्याला जीवन दिलंय ना, त्याच्यामुळे आपण आता आपल्या कष्टाने ते घर बांधलंय ना, आपण तिकडंच जातोय. विना, तुला यायचं असेल तर चल, नाहीतर तू नाही आली तरी काय हरकत नाही, मी तर चाललो. तर आता लक्ष्मी आणि दुसरीकडे श्रीनिवास दोघेजण देखील विचार करतात की संतोषला जायचंय तर जाऊ द्या. तर मित्रांनो, तुम्हीच सांगा आता संतोषने जे काय केलं ते बरोबर केलं का चुकीचं केलं. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं घडलेलं असतं मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या सिद्धूला मारण्याचा प्लॅनिंग हा निलांबरीने केलेला असतो, पण सिद्धू हुकून चक्क ती गोळी चक्क आपल्या आजीला लागते आणि त्याच्यानंतर घडते भयानक गोष्ट. कारण की बिचारी आजी आपली बेशुद्ध पडते आणि त्याच्यानंतर मात्र तिच्यावरती लवकर तात्काळ कोणते देखील उपचार होत नाहीये. त्याच्यामुळे आजीचा जीव आपला चक्क धोक्यात गेलेला असतो, कारण की आजी वाचेल का नाही हेच सांगता येत नसतं. तर दुसरीकडे निलांबरीला आता कळत नसतं की काय करावं, कारण की बेअक्कल मुलगी ही निलांबरी, तिने जो काही विचार केलेला असतो ना, की तिला वाटत असतं की सिद्धूला संपवल्याच्या नंतर सगळी काही प्रॉपर्टी, इस्टेट, जायदाद सगळं काय तिच्याकडे येईल, तिला मान सन्मान सगळं काय भेटेल. पण ह्याच ठिकाणी तिला तिचा मूर्खपणा नडणार आहे, कारण की तिला असं वाटत असतं की हे सगळं करून ती खूप खुश होईल. पण नाही मित्रांनो, याच ठिकाणी तिने आता खूप मोठं शेण खाल्लेलं असतं. कारण की भावनाच्या लक्षात येतं की हा सगळा घातपात आहे. त्याच्यामुळे भावना ठरवते की ह्या सगळ्याचा आता मला अशा प्रकारे पर्दाफाश करावा लागेल ना, की या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे ते शोधलंच पाहिजे. तर दुसरीकडे मात्र बिचाऱ्या आजीची काळजी आता सगळेजण घेत असतात. पण आता आजी वाचेल का नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेलच. पण आता दुसरीकडे मित्रांनो घडलेली असते भयानक गोष्ट. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की जयंत आणि आता विश्वामध्ये या दोघांचे संबंध काय फार चांगले चाललेले नसतात. आणि दुसरीकडे मात्र जानूला मात्र आता जयंतचा स्वभाव आवडायला देखील लागलेला असतो. पण विश्वाला हे पूर्णपणे खटकत असतं. विश्वा म्हणत असतो की काही जरी झाला ना, तर या हरामखोर जयंतचा पर्दाफाश मी जगासमोर केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. कारण की ह्या माणसाने एवढं पापच केलेलं आहे ना, की याला योग्य ती शिक्षा लवकरात लवकर मला मिळवून दिलीच पाहिजे आणि याचा पापाचा शेवट केलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी मात्र बिचारा आपला विश्वा खूप सारे प्रयत्न करत असतो. तर आता एकाच ऑफिसमध्ये काम करायचं, त्याच्यामुळे जयंत आणि विश्वामध्ये भांडण तर होतच असतं. आणि जयंत ठरवतं की जानूच्या आजूबाजूला देखील विश्वाची सावली पडून देणार नाहीये, कारण की एकदा का जर विश्वाची सावली त्या ठिकाणी पडली तर त्याच्यानंतर मात्र विश्वा आणि जानू हे दोघेजण एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ना, की जेणेकरून विश्वा आणि जानू हे एकमेकांपासून दूर राहिले पाहिजे. तर आता जयंतचा स्वभाव तर जानूला आवडत असतो, पण विश्वा ठरवतो की ह्या हरामखोराचा मी चेहरा एक्सपोज करू कसा. कारण की तुम्हाला माहीतच असेल की आजीने देखील विश्वाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, विश्वाने व्हिडिओ देखील काढला, पण त्याला माहीत असतं की एवढाच पुरावा उपयोगी येणार नाहीये. मला असे काही खूप सारे पुरावे पाहिजे, जेणेकरून सगळं काही दळवींच्या लोकांसमोर ते पुरावे मांडल्याच्या नंतर त्यांना विश्वास बसेल की खरंच जयंत कानिटकर किती शातीर माणूस आहे. पण मित्रांनो, आता ह्या जयंतचा प्लॅनिंगच भयानक असतो. जयंत ठरवतो की काही जरी झालं तरी माझ्या आणि जानूच्या आयुष्याच्या मध्ये हा विश्वा येतोय ना, तर आपण त्याचं अस्तित्वच संपवून टाकूया. कारण की त्याला जर संपवलं की मग मला काही देखील टेन्शन नाहीये. पण मित्रांनो, जयंत हे देखील विसरून गेलेला असतो की विश्वाला देखील खूप सारी भयानक सत्य याबाबत समजलेले आहेत. तर दुसरीकडे मात्र आता जानूला वाटत असतं की जयंत कानिटकर माणूस दिवसेंदिवस चांगलाच बनत चाललेला आहे आणि हेच पाहिजे असतं जयंतला देखील. पण मात्र विश्वाला वाटत असतं की दिवसेंदिवस जयंत चांगला बनत चाललाय, पण याचा खरा काळा चेहरा जो आहे ना, याचा मुखवट्या पाठीमागचा, हा तर जगासमोर आलाच पाहिजे. नाहीतर हा जयंत एवढं पाप करेल ना की याला कोणीच थांबवणार नाहीये. पण आता त्याच्यासाठी मात्र बिचारा विश्वाला परत काय ना काय त्यागावं लागलं तर मग खूप मोठी भयानक अशी गोष्ट विश्वाकडून चूक होईल. कारण की तुम्ही पाहिलंच, पाठीमागच्या वेळेस जानूला वाचवण्याच्या नादामध्ये स्वतःच्या आईचा त्याने जीव गमवून टाकला. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर विश्वाला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये कोणतं संकट येणार नाहीये ते पाहून. तर मित्रांनो, आता आपल्या आजीवरती जी काही वेळ आलेली असते ना कधी तुम्ही पाहिलं
पाहिलंच असेल की सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील आतापर्यंत कधीच चांगली वागली नव्हती. म्हणजेच तुम्ही पाहिलं की ती एवढी क्रूरपणे वागत होती ना की आपल्याला सगळ्यांना तिचा खूप राग यायचा. पण गेले काही दिवस तुम्ही पाहिलं असेल की आपली आजी भावनासोबत, सिद्धूसोबत सगळ्यांसोबत खूप प्रेमाने वागत होती आणि खूप चांगलं वागत देखील होती आणि तिच्यात आता जे काही बदल होत होते हे पाहून आपल्याला देखील खूप भारी वाटत होतं. पण मित्रांनो, मेन टर्निंग पॉईंट असा येतो की ह्या नीलम मूर्खपणामुळे आपल्या आजीचा जीव चक्क धोक्यात पोचलेला असतो. आता ती वाचेल का नाही वाचेल हे तुम्हाला मी पुढे सांगतोच. तोपर्यंत तुम्ही एक महत्त्वाचं काम करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब तर करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट नाही तर व्हिडिओला चक्क तुम्ही हाईप करा. हाईप केल्याच्या नंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकरच पाहायला भेटेल. धन्यवाद.